वाशिम शहराचं जे तापमान आहे दर दिवशी वाढताना दिसत आहे। या आठवड्यात जो उन्हाचा पारा आहे तो 42 अंशाच्या पुढे गेलाय। काल तर वाशिम हे विदर्भातील तिसरं तप्त शहर ठरलंय। वाशिमचा जो पारा आहे तो 43.6 अंश सेल्सिअस एवढा होता। यानंतरही वाशिमचं तापमान वाढणार असल्याचा प्रशासनानं इशारा दिलाय। त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। आपण पाहू शकता वाशिमचा हा मुख्य चौक आहे। या मुख्य चौकात नागरिकांची भर दुपारी जी काही वर्दळ आहे ती अतिशय कमी झाल्याचं दिसत आहे। आणि जे काही नागरिक बाहेर फिरत आहे त्यापैकी अनेक नागरिक आहे स्वतःचं संरक्षण गमछा रुमाल तसेच इतर जे काही साधनं आहे त्यातून करताना दिसत आहे। कारण उष्माघाताचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे। नागरिकांनीही जे काही आवाहन केलं प्रशासन त्याला प्रतिसाद देणे गरजेचे आहे। तसेच काही नागरिक देतात मात्र गरज असल्यानं अनेकांना बाहेर पडावं लागत आहे। तसेच वाशिम जिल्ह्यातील ज्या काही शाळा आहेत खाजगी आहेत तसेच काही सरकारी आहे या शाळांची जी वेळ आहे ते 4 वाजेपर्यंत आहे। काही शाळांची एवढ्या भर उन्हामध्ये या विद्यार्थ्यांना काय त्रास होत असेल ते त्यांनाच माहीत। मात्र प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। आणि ही ज्या शाळांची वेळ आहे ते सकाळी 7, 7:30 ते 11 पर्यंत करण्याची गरज आहे। कारण उन्हाचा कडाका त्यानंतर वाढतो। किमान आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे। कारण प्रशासनाने एसओपी जाहीर केली की नागरिकांनी 12 ते 4 बाहेर पडू नये, जे काही परिश्रमाचं काम आहे ते करू नये, तसेच जे काही ट्रॅफिक पोलीस असतील यांना देखील ड्युट्या देण्यात येत नाही। आणि 4 नंतर किंवा 5 नंतर नागरिकांनी आपले जे काही नियमित काम आहे ते करावे। मात्र अनेक ठिकाणी असं होताना दिसत नाही। यासाठी प्रशासनानं कडक पावले उचलावी जेणेकरून नागरिकांना या उन्हाचा त्रास होणार नाही किंवा उष्माघात होणार नाही। अनेक जण पांढरे कपडे घालत आहेत कारण पांढऱ्या कपड्यांमुळे उन्हाचा जो त्रास होतो तो कमी होतो। मी देखील एक गमछा रुमाल बांधलाय आणि पांढरा शर्ट परिधान केला। असे अनेक नागरिक आहेत। माझ्यासमोर काही नागरिक आहे आपण त्यांना विचारू। दादा काय सांगाल काय त्रास होतो? सध्या महाराष्ट्रामध्ये खूप ऊन तपत आहे आणि यापूर्वी असं कधी झालं नाही। इतका उन्हाचा पारा कधी वाशिम जिल्ह्यामध्ये असा पाहिला नाही। आज इतकं भयानक ऊन सध्या पडत आहे आणि ज्या काही प्रशासनानं सूचना सुद्धा केलेल्या आहेत की 12 ते 4 वाजेपर्यंत कोणी नागरिकांनी विना कामाने बाहेर पडू नये। या बाबतीत नागरिक सुद्धा तशी काळजी घेत आहेत आणि सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे। कारण हा जो काही पिरियड दिलेला आहे या पिरियडमध्ये खूपच तापमान तापणार आहे असं प्रशासनाच्या वतीने जाहीर केलेलं आहे। आणि खरंच सर्व नागरिकांना एक तसं आव्हान बी आहे की 12 ते 4 पर्यंत कोणी घराच्या बाहेर निघू नये आणि जर आपले काही कामं असतील तर ते 12च्या अगोदर आटपून आणि नंतर राहिलेली कामे हे 4 वाजताच्या नंतर जर केली तर खूप त्यासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप सुद्धा लाभदायक राहील। आणि जनतेने सुद्धा या ज्या काही प्रशासन दिलेल्या गाईडलाईन याचं सुद्धा पालन करणं आवश्यक आहे। खरंच उन्हाचा त्रास सगळ्यांना होताना दिसत आहे। काही नागरिक ज्यांना खरंच गरज आहे ते बाहेर पडत आहेत त्यांना देखील त्रास होतो मात्र त्यांचा काही इलाज नाही। आपण विचारूया आणखी एक नागरिक आहे त्यांना की नेमका काय त्रास होतो। दादा काय त्रास होतो तुम्हाला? सध्या प्रचंड उष्णतेची लाट आली असून त्यामुळे बऱ्याच जणांना उन्हाचा त्रास होत आहे। लोक आजारी पडत आहेत आणि या उष्णतेमुळे लहान मुलं वृद्ध यांना पण खूप त्रास होत आहे। सध्या स्थितीत सर्वांनी दुपारी 12 ते 4 पर्यंत घरामध्येच राहून उष्णतेपासून आपला बचाव करावा आणि सगळ्यांनी पांढरे सुती सैल कपडे घालून भरपूर प्रमाणात पाणी लिंबू सरबत घेऊन आपलं संरक्षण करावं। छत्री वगैरे रुमाल वापरून पांढरे कपडे घालून यामुळं आपल्याला उष्णतेचा त्रास होणार नाही। आणि काही जर उष्णतेची लक्षणे किंवा उन्हाचा त्रास जाणवल्यास तातडीनं वैद्यकीय सल्ला घेणं किंवा दवाखान्यात जाणं गरजेचं आहे। खरंच जे वाढतं तापमान आहे ते अतिशय त्रासदायक आहे। नागरिक स्वतःची काळजी घेत आहेत आणि इतरांनाही सांगतायत की त्यांनी देखील काळजी घ्यावं। मात्र जे थंड असणारं शहर आहे ते अतिशय तप्त का झालं याचं संशोधन करणं गरजेचं आहे। कारण वाशिम जिल्ह्यात देखील लाखो वृक्ष लावण्यात आल्याचं सामाजिक वनीकरण विभागाकडून या अगोदर मागच्या 10 वर्षात सांगण्यात आलंय मात्र वृक्ष गेली कुठं हा देखील संशोधनाचा विषय आहे। किमान वाशिमचं वाढतं तापमानावर जरी कोणाचं नियंत्रण सद्यस्थितीत नसलं तरी यापासून संरक्षण करावं ज्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष गोमाशेसह किशोर गोमाशे, न्यूज 18 मराठी, वाशिम।